आरोपी पकडीत आहेत का? गृहमंत्र्यांचा मराठ्याविषयी द्वेष आहे की नाही आता याच्यात कळन, कारण तो गृहमंत्र्याचाच एक नेता आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सहकार्यावर हल्ला झालाय आणि हा हल्ला झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील चांगले संतप्त झालेत। हे गृहमंत्र्यात लय दिवसाचं स्वप्न आहे की भाजपच्या कार्यकर्त्याकडून महाराष्ट्रात कुठेतरी माझ्यावर हल्ला घडून आणायचा, पण मी त्यांना त्याच वेळेस सांगितलं होतं मी कलाकार आहे, त्याला हिम्मत असली नसतं माझ्या गाडीला आडही मग सांगतो त्या भाजपच्या कार्यकर्त्याला कोण आहे त्याला। त्यांनी थेट फडणवीस यांनाच आळे हात घेतलंय। गृहमंत्र्यांना मराठ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी वेळ आहे, परंतु आता गरीब मराठ्यावर हल्ला केला तर त्यांच्यावर कारवाईसाठी वेळ नाही। मराठ्यांच्या पोरांना न्याय देणार का, किंवा तेच हा हल्ला घडवून आणायला लावतात असा संशय आम्हाला निर्माण झालाय, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केलाय। फडणवीसच्या सांगण्यावरून त्यांनी हा हल्ला घडवून आणला असावा अशी 100% शक्यता आहे, कारण ते माकडाला थोडी सवय आहे ते करण्याची। पण नाव उघडं पडू द्या पट्ट्या, तोही मराठा संघात आहे, तुला कळन मग कचका आमचा विकास आहे। आता खूप झालं तुझं। थोडक्यात काय तर देवेंद्र फडणवीस यांनीच हा हल्ला घडवून आणलाय असा संशय आम्हाला येतोय, असं मनोज जरांगे पाटील यांना म्हणायचं होतं। देशातील पहिली घटना आहे की आंदोलन केलं म्हणून मराठ्यांची महिला तडीपार झाली आहे, असा गृहमंत्री पुन्हा होणे नाही, असंही यावेळी जरांगे पाटील म्हणालेत। आमचे फोडू नाही शकत साहेब तुम्ही, तुम्हाला आणखीन बी गृहमंत्र्यांना सांगतो मी, तुम्ही माया नादाला लागू नका, तुम्ही माया नादाला लागू नका। दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केलाय। मी निष्ठावाने इमानदारी मी माझी जाती विकू शकत नाही, तुम्ही माझ्या नादी लागू नका, गोडी गुलाबीने प्रश्न सोडवा। आमची माणसं विकत घेण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांचीच माणसं पैसे घेऊन येत आहेत, परंतु मराठा विकल्या जात नाही। मला राजकारणात यायचं नाही, मला त्यात पाडू नका, मात्र मी जर त्यात आलो तर कुणालाही सोडणार नाही, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना देखील दिलाय। तुम्ही माया नादाला लागून तुम्ही मला आंदोलनात हलक्यात घेतलं होतं, तुम्ही मला इथून पुढे राजकारणात हलक्यात घेऊ नका, मला तिकडे जायचं नाही राजकारणात। मला बरंच राजकारणात पडायचा प्रयत्न जर केला तुमचा कायमचा कार्यक्रम लागेल। मराठ्यांनी इथून पुढे फडणवीस साहेबांच्या सरकारच्या जीवावर एकही पाऊल उचलायचं नाही, आपणच देणारा बनायचं, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय। आता यावर सरकारकडून काय प्रत्युत्तर मिळतंय हे बघण्यासारखं असणार आहे। यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।